आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्चकडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे रविवारी 22 मार्च 2026. विषय: भौतिक सोनेरी मजकूर. यिर्मया: मी दिलेल्या चांगल्या चुंगल्या गोष्टींमुळे माझ्या लोकांचे समाधान होईल. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. उत्तरदायी वाचन. स्तोत्रसंहिता. मुठभर चांगले लोक वाईटांच्या जमावापेक्षा चांगले असतात. का? कारण दुष्टांचा नाश होईल आणि परमेश्वर चांगल्यांची काळजी घेऊ. परमेश्वर शुद्ध माणसांचे आयुष्यभर रक्षण करतो, त्यांचे वतन सदैव त्याच्याजवळ राहते. संकटाच्या वेळी चांगल्या माणसांचा नाश होणार नाही. भुकेच्या वेळा येतील तेव्हा त्यांच्याकडे खायला भरपूर अन्न असेल. परमेश्वर सैनिकाला सावधगिरीने चालण्यास मदत करतो. परमेश्वर त्याला पडण्यापासून सावरतो. मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही. चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत. परमेश्वराला न्याय आवडतो. तो त्याच्या भक्तांना मदत केल्याशिवाय राहत नाही. तो त्याच्या भक्तांचे नेहमी रक्षण करेल पण दुष्टांचे निर्दालन करेल. चांगल्या माणसांना देवाने कबूल केलेली जमीन मिळेल, ते सदैव त्या जमिनीवर राहतील. धडा उपदेश. बायबलपासून. निर्गम. मग देव म्हणाला, तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस, त्याच्या बायकोचा लोभ धरू नकोस, त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरू नकोस. उपदेशक. तुमची निरर्थक स्वप्रे आणि पोकळ बडबड तुम्हाला संकटात लोटणार नाही याची काळजी घ्या. तुम्ही देवाला मान द्यायला हवा. राजाही गुलाम आहे, त्याचा देशच त्याचा मालक आहे. जो माणूस पैशावर प्रेम करतो तो त्याच्याजवळ असलेल्या संपत्तीबद्दल कधीही समाधानी राहू शकणार नाही. जो माणूस संपत्तीवर प्रेम करतो त्याला अधिक संपत्ती मिळाली तरी तो समाधानी राहणार नाही. हाही अविचार आहे. जो माणूस दिवसभर कष्ट करतो तो घरी येऊन शांतपणे झोपतो. त्याला खायला कमी असले किंवा नसले तरी ते महत्वाचे नसते. पण श्रीमंत माणूस त्याच्या संपत्तीची चिंता करतो आणि त्यामुळे त्याला झोप येत नाही. मी या आयुष्यात एक अतिशय वाईट गोष्ट घडलेली पाहिली. माणूस भविष्यासाठी पैसे साठवतो, पण काहीतरी वाईट घडते आणि त्याची संपत्ती जाते. त्यामुळे त्याच्या मुलाला द्यायला त्याच्याजवळ काहीही राहत नाही. मी पाहिले आहे की माणूस करू शकेल अशी चांगली गोष्ट पुढीलप्रमाणे आहे. माणसाने पृथ्वीवरील त्याच्या लहानशा आयुष्यात खावे, प्यावे आणि काम करण्यात आनंद मिळवावा. देवाने त्याला काही दिवसांचेच आयुष्य दिले आहे आणि फक्त तेवढेच त्याच्याजवळ आहे. जर देवाने एखाद्याला संपत्ती, मालमत्ता आणि या गोष्टींचा उपभोग घेण्याची शक्ती दिली असेल तर त्याने त्याचा उपभोग घेतला पाहिजे. त्याच्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार त्याने केला पाहिजे आणि त्याचे कामही आनंदाने केले पाहिजे. ती देवाने दिलेली भेट आहे. माणसाला जगण्यासाठी खूप वर्षे नसतात, म्हणून त्याने आयुष्यभर या सगळ्या गोष्टींची आठवण ठेवली पाहिजे. देव त्याला त्याचे आवडते काम करण्यात गुंतवून ठेवील. प्रेषितांची कृत्ये. फिलिप शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताचा संदेश दिला. तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले.
फिलिप ज्या गोष्टी त्यांना सांगत असे त्या ते लक्षपूर्वक ऐकत असत. त्यांच्यापैकी पुष्कळांना शुद्ध आत्मे लागले होते. पण फिलिप्पाने ते सर्व घालविले होते. ते माणसांच्या शरीरातून बाहेर पडताना मोठ्याने ओरडत बाहेर पडत असत. तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक होते. फिलिप्पाने या लोकांना बरे केले. यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले. शिमोन नावाचा मनुष्य त्या नगरात राहत होता. तो जादूचे प्रयोग करीत असे. त्याच्या प्रयोगांमुळे लोक आश्चर्यचकित होत असत. तो स्वतःला फार मोठा समजत असे. त्याने आपल्या जादूमुळे बराच काळपर्यंत लोकांना चकित केले असल्याने लोक त्याच्याकडे लक्ष देत असत. परंतु जेव्हा देवाच्या राज्याविषयीची सुवार्ता आणि येशू ख्रिस्ताचे नाव फिलिप्पाने त्या लोकांना सांगितले तेव्हा त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. तेव्हा लोकांना बाप्तिस्मा देण्यात आला. त्यांच्यात जसे पुरुष होते तशा स्त्रियाही होत्या. स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तो फिलिप बरोबर राहू लागला. आणि झालेले चमत्कार आणि अद्भुत चिन्हे पाहून शिमोन आश्चर्याने थक्क झाला. यरुशलेममधील प्रेषितांनी हे ऐकले की शोमरोनातील लोकांनी देवाच्या वचनाचा स्वीकार केला. म्हणून पेत्र व योहान यांना प्रेषितांनी शोमरोनातील लोकांकडे पाठविले. जेव्हा पेत्र व योहान आले तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वासणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. मग पेत्र व योहान यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला. शिमोनाने पाहिले की प्रेषितांच्या हात ठेवण्याने लोकांना पवित्र आत्मा मिळाला. तेव्हा शिमोन प्रेषितांना पैसे देऊ लागला. शिमोन म्हणाला, मी ज्याच्यावर हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल अशी शक्ती मला सुद्धा द्या. पेत्र शिमोनाला म्हणाला, तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो. कारण देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास. या कामात तू आमचा सहभागी होऊ शकणार नाहीस. कारण तुझे अंतःकरण देवासमोर योग्य नाही. आपले हृदय बदल, तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत त्या सोडून दे. प्रभूला, देवाला प्रार्थना कर. कदाचित तू या पश्चात्तप्त अंतःकरणामुळे तो तुला क्षमा करील. शिमोनाने उत्तर दिले, आपण दोघेही माय्यासाठी देवाजवळ प्रार्थना करावी. यासाठी की ज्या गोष्टीबद्दल तुम्ही बोललात त्यापैकी एकही गोष्ट माय्यावर न येवो. करिंथकरांस. परंतु आम्ही आम्हाला आखून दिलेल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी प्रशंसा करणार नाही. तर जी मर्यादा देवाने आम्हास घालून दिली आहे तिच्याप्रमाणे आम्ही प्रशंसा करून घेतो. ती मर्यादा तर तुम्हापर्यंतही पोहोचणारी आहे. आम्ही आपल्या मर्यादेपलीकडच्या गोष्टीविषयी दुसऱ्याच्या श्रमाविषयी नावाजून घेत नाही किंवा आम्हाला नेमून दिलेल्या कामापेक्षा जास्त करणार नाही. तर आम्हास अशी आशा आहे की तुमचा विश्वास वाढेल तेव्हा आम्ही आपल्या मर्यादेच्या प्रमाणात तुम्हांकडून अगदी विस्तार पावलेले असे होऊ. पण जो अभिमान बाळगतो त्याने प्रभूमध्ये बाळगावा. कारण जो स्वतःची प्रशंसा करतो तो योग्य नाही, पण ज्याची देव प्रशंसा करतो तो मान्य असतो. करिंथकरांस. हे लक्षात ठेवा, जो हात राखून पेरतो तो त्याच मापाने कापणी करील, आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच मापाने कापणी करील. प्रत्येक माणसाने अंतःकरणात ठरविल्याप्रमाणे द्यावे. खेदाने किंवा बळजबरीने देणे भाग पडते म्हणून देऊ नये. कारण आनंदाने देणाऱ्यावर देव प्रेम करतो, आणि देव तुम्हाला कृपेने विपुल देण्यास समर्थ आहे. यासाठी की सर्व गोष्टीत सर्व वेळी तुम्हाला विपुलता मिळेल आणि चांगल्या कामासाठी अधिक तत्पर व्हाल. इब्री लोकांस. ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधू व भगिनीसारखी प्रीती करा. पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.
आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे, मी कधीही तुला सोडणार नाही. मी कधीही तुला त्यागणार नाही. म्हणून आपण खात्रीने म्हणू शकतो, देव माझा सहाय्यकर्ता आहे, मी भिणार नाही. मनुष्य माझे काय करणार? ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा म्हणजे आपल्या लोकांचा मेंढपाळ आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या युगानुयुगाच्या नव्या कराराद्वारे उठविले, त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हाला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करू आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करू. त्याला युगानुयुगे गौरव असो. आमेन. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य केवळ उच्च दर्जाचे आनंदच अमर माणसाच्या इच्छा पूर्ण करू शकतात. आपण वैयक्तिक इंद्रियांच्या मर्यादित आनंदाला मर्यादित करू शकत नाही. इंद्रिये खरा आनंद देत नाहीत. मानवी प्रेमातील चांगल्या गोष्टींना वाईटावर आणि आध्यात्मिक गोष्टींना प्राण्यांवर वर्चस्व असले पाहिजे, अन्यथा आनंद कधीही जिंकता येणार नाही. या स्वर्गीय स्थितीची प्राप्ती आपल्या संततीत सुधारणा करेल, गुन्हेगारी कमी करेल आणि महत्वाकांक्षेला उच्च ध्येय देईल. पापाची प्रत्येक दरी उंचावली पाहिजे आणि स्वार्थाचा प्रत्येक डोंगर खाली केला पाहिजे, जेणेकरून आपल्या देवाचा महामार्ग विज्ञानात तयार होईल. सौंदर्य, संपत्ती किंवा प्रसिद्धी ही प्रेमाच्या मागण्या पूर्ण करण्यास असमर्थ आहे आणि बुद्धिमत्ता, चांगुलपणा आणि सद्गुण या चांगल्या दाव्यांशी कधीही तोल जाऊ नये. आनंद हा आध्यात्मिक आहे. जो सत्य आणि प्रेमातून जन्माला येतो, तो निस्वार्थ आहे, म्हणून तो एकटा अस्तित्वात राहू शकत नाही, तर सर्व मानवजातीला तो वाटून घ्यावा लागतो. जर तुम्ही मनाच्या विज्ञानावर प्रेम करण्यास इतके भौतिक असाल आणि परिणामांऐवजी चांगल्या शब्दांनी समाधानी असाल, जर तुम्ही चुकांना चिकटून राहिलात आणि सत्यावर विश्वास ठेवण्यास घाबरत असाल, तर मग प्रश्न पुन्हा येतो, आदाम तू कुठे आहेस? आजारी लोकांना तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करत आहात हे समाधानी करण्यासाठी मनाशिवाय इतर कोणत्याही गोष्टीचा अवलंब करणे अनावश्यक आहे. कारण जर ते बरे झाले तर ते सामान्यतः ते जाणतात आणि समाधानी असतात. जिथे तुमचा खजिना आहे, तिथे तुमचे हृदय देखील असेल. जर तुमचा सत्यापेक्षा औषधांवर जास्त विश्वास असेल, तर हा विश्वास तुम्हाला पदार्थ आणि त्रुटीच्या बाजूने झुकवेल. तुम्ही वापरत असलेली कोणतीही संमोहन शक्ती तुमची शास्त्रज्ञ बनण्याची क्षमता कमी करेल आणि उलट, केवळ दैवी मनाद्वारे आजारी लोकांना बरे करण्याची कृती, सत्याने त्रुटी काढून टाकण्याची कृती, ख्रिश्चन शास्त्रज्ञ म्हणून तुमची स्थिती दर्शवते. देवाच्या मागण्या केवळ विचारांना आकर्षित करतात, परंतु नश्वरतेचे दावे आणि ज्यांना निसर्गाचे नियम म्हणतात, ते पदार्थाशी संबंधित आहेत. मग आपण कोणते कायदेशीर आणि सर्वोच्च मानवी कल्याण निर्माण करण्यास सक्षम म्हणून स्वीकारावे? आपण शरीरशास्त्र आणि आत्मा दोन्हींचे पालन करू शकत नाही. कारण एक पूर्णपणे दुसऱ्याचा नाश करतो आणि एक किंवा दुसरा प्रेमात सर्वोच्च असला पाहिजे. दोन दृष्टिकोनातून काम करणे अशक्य आहे. जर आपण ते करण्याचा प्रयत्न केला तर आपण सध्या एकाला धरून राहू आणि दुसऱ्याला तुच्छ मानू. भौतिक अस्तित्वाच्या भयानक प्रहसनाच्या परिणामांच्या विरुद्ध, विचारांचे आध्यात्मिकीकरण आणि दैनंदिन जीवनाचे ख्रिस्तीकरण आहे. ते पवित्रता आणि शुद्धता आहे. इंद्रियवाद आणि अशुद्धतेच्या अधोगामी प्रवृत्ती आणि पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध, जे खरोखर ख्रिश्चन विज्ञानाच्या दैवी उत्पत्ती आणि कार्याची साक्ष देते.
विद्यार्थ्याच्या नैतिकतेकडे दुर्लक्ष करून आणि फक्त फीची काळजी घेऊन मनाला आरोग्य देण्याचे शिक्षण अविचारीपणे देण्यात खूप धोका आहे. गुलामगिरीबद्दल जेफरसनचे शब्द आठवून, देव न्यायी आहे हे आठवल्यावर मी थरथर कापते. लेखिका जेव्हा एखाद्या माणसाला पैशाच्या क्षुल्लक विचारासाठी मनाच्या शक्तीचे त्याचे थोडेसे ज्ञान शिकवताना पाहते तेव्हा ती थरथर कापते. कदाचित स्वतःच्या वाईट नैतिकतेचा प्रसार करते आणि अशा प्रकारे स्वसंरक्षणासाठी तयार नसलेल्या समुदायाशी निर्दयीपणे वागते. देवाच्या तराजूत एका बिंदूच्याही वजनाची नसलेली संपत्ती, प्रसिद्धी आणि सामाजिक संघटना काढून टाका आणि आपल्याला तत्वाचे स्पष्ट दृष्टिकोन मिळतील. गट तोडून टाका, संपत्तीला प्रामाणिकपणाने समतल करा. मूल्याचे मूल्यांकन शहाणपणाने करा आणि आपल्याला मानवतेचे चांगले दृष्टिकोन मिळतील. पदार्थाचे तथाकथित सुख आणि वेदना नष्ट होतात आणि सत्य, आध्यात्मिक इंद्रिय आणि अस्तित्वाच्या वास्तविकतेच्या ज्वालेखाली ते विझून जातात. त्यांच्यापासून वेगळे होण्यासाठी मर्त्य श्रद्धेला चुका आणि पापातील सर्व समाधान गमावावे लागते. विज्ञान या खोट्या साक्षीला नष्ट करेपर्यंत मर्त्य मन भौतिक इंद्रियांच्या साक्षीने न्याय करते. सुधारित विश्वास म्हणजे चुकीपासून एक पाऊल दूर जाणे आणि ख्रिश्चन विज्ञानातील परिस्थिती समजून घेण्यास मदत करणे. जर आपल्याला ज्ञानी आणि निरोगी राहायचे असेल तर आपण अधिकाधिक बुद्धिमत्तेला पदार्थाचे श्रेय देऊ नये, तर कमी अधिक प्रमाणात ते कमी अधिक प्रमाणात दिले पाहिजे. कळी आणि बहर निर्माण करणारे दिव्य मन मानवी शरीराची काळजी घेईल, जसे ते कमळाचे कपडे घालते. परंतु कोणत्याही मनुष्याने चुकीच्या मानवी संकल्पनांच्या नियमांना लादून देवाच्या शासनात हस्तक्षेप करू नये. माणसाचा उच्च स्वभाव खालच्या लोकांद्वारे नियंत्रित केला जात नाही. जर तो असता तर ज्ञानाचा क्रम उलटा झाला असता. माणसाला सर्वात कठोर मालकांच्या आवड, स्वार्थ, मत्सर, द्वेष आणि सूड गुलामगिरीत अडकवण्यावर केवळ एका प्रचंड संघर्षानेच विजय मिळवता येतो. प्रत्येक तासाचा विलंब संघर्ष अधिक तीव्र बनवतो. जर माणूस आवडींवर विजय मिळवत नसेल तर ते आनंद, आरोग्य आणि पुरुषत्व चिरडून टाकतात. येथे ख्रिश्चन विज्ञान हे सार्वभौम रामबाण औषध आहे, जे नश्वर मनाच्या कमकुवतपणाला शक्ती देते, अमर आणि सर्वशक्तिमान मनापासून शक्ती देते, आणि मानवतेला स्वतःहून अधिक शुद्ध इच्छांमध्ये, अगदी आध्यात्मिक शक्ती आणि माणसाला सद्भावना देखील देते. चुकीच्या इच्छेच्या गुलामाला ख्रिश्चन विज्ञानाचे धडे शिकू द्या, आणि तो त्या इच्छेतून बाहेर पडेल आणि आरोग्य, आनंद आणि अस्तित्वाच्या पातळीवर एक पदवी चढेल. ज्ञान आणि प्रेमाचे काय आहे हे आपल्याला कळण्यापूर्वीच स्वर्गीय कल्याणाची आकांक्षा येते. ऐहिक आशा आणि सुखांचे नुकसान अनेकांच्या हृदयाच्या चढत्या मार्गाला उजळवते. इंद्रियांच्या वेदना आपल्याला लवकरच कळवतात की इंद्रियांचे सुख नश्वर आहे आणि आनंद आध्यात्मिक आहे. आध्यात्मिक विकास भौतिक आशांच्या मातीत पेरलेल्या बीजांपासून अंकुरित होत नाही, तर जेव्हा हे बीज क्षय पावतात, तेव्हा प्रेम आत्म्याच्या उच्च आनंदांचा पुन्हा प्रसार करते, ज्यावर मातीचा कोणताही कलंक नाही. अनुभवाचा प्रत्येक सलग टप्पा दैवी चांगुलपणा आणि प्रेमाचे नवीन दृष्टिकोन उलगडतो. विज्ञान अपरिहार्यपणे एखाद्याचे अस्तित्व सुसंवाद आणि आनंदाच्या पातळीवर उंचावते. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना.
दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते. आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले. भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे, आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदार पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.